काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची दाट शक्यता। विलीनीकरणाबाबत आता राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौऱ्यामध्ये घडामोडी घडण्याचे संकेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीमध्ये फडणवीस आणि शहांची चर्चा। सूत्रांची माहिती, विलीनीकरणावरती सुरू असलेल्या चर्चांवर दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बोलणं झालं अशी देखील माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा। उद्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का हे पाहणंही महत्त्वाचं। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस आणि शहांमध्ये चर्चा झाली असेल। संजय राऊत यांचं हे वक्तव्य। फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे दोन पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजितदादांच्या विचाराचा वारसा जपण्याचा नक्की प्रयत्न करेन। दादांचा विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ। सुनेत्रा पवारांचं ट्विट। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील लवकर विराजमान व्हावं। काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे। रोहित पवार यांचं ट्विट। नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला। पंतप्रधान मोदींकडून फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाईल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता। संध्याकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषद होणार। राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं ही माझी पूर्वीपासूनची इच्छा आहे। जॉर्ज फर्नांडिस यांचं उदाहरण देत पवारांना एनडीएमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला। रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। विलीनीकरणाबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल। विलीनीकरणाबाबत कोणत्याही बैठकीत मी नव्हतो। खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची नियुक्ती। भाजपच्या संगीता खांडेकरांचा एकमतानं विजय, तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत दानव यांची नियुक्ती। चंद्रपूरमध्ये आता भाजपला सत्तेत बसण्यासाठी मदत होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाहीये, अशा स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। संजय राऊत यांचं हे वक्तव्य। शहराच्या विकासासाठी आम्ही ठाकरेंच्या सेनेसोबत एकत्र आलो। शहराच्या विकासाचा आम्ही आराखडा तयार करणार। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेससोबत जाऊन उपयोग नाही हे उद्धव ठाकरेंना समजलं, त्यामुळे आता ते आमच्यासोबत आले। चंद्रपूर पालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरून भाजप आमदार परिणय फुके यांचा या दरम्यान काँग्रेसला टोला। आम्ही विनंती केली पण वडेट्टीवार आम्हाला 5 वर्षांमध्ये महापौर करायला तयार नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी मुंबईमधील नगरसेवकांची बैठक बोलावली। उद्धव ठाकरे सायंकाळी 6 वाजता नगरसेवकांसोबत संवादही साधणार। पक्षाकडून पालिकेमध्ये काम कसं करावं या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करण्यात आलं। निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या जनतेचा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएवरती विश्वास आहे। शहांची प्रतिक्रिया। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले होते। भाषेवरच्या आंदोलनावरून भागवतांनी आता केलेल्या वक्तव्यावरती राज ठाकरे यांची टीका। नरवणे यांचं पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध। माझी सेनाप्रमुख खोटं बोलत नाहीये, राहुल गांधींचे वक्तव्य। जनरल नरवणे यांनी ट्विट करत पुस्तकाविषयी माहिती दिली। माझा माजी सैन्य प्रमुखांवरती पूर्ण विश्वास आहे। राहुल गांधींची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडणार अशी चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। याबाबत 18 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। सतेज पाटलांची माहिती। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार। आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य। 30 जागा महाविकास आघाडीला, सत्तेसाठी 1 जागा लागणार। त्यामुळे समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू। विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया समोर। महाराष्ट्रातल्या सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपचार बंद होणार। आवश्यक उपचारांनुसार शासनानं ठरवलेलं शुल्क भरावं लागेल। सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा रोष। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक असलेले कमलेश बोडके यांच्यावरती गुन्हा दाखल। निवडणुकीतील वादातून कमलेश बोडकेंनी हल्ला केल्याचा आरोप। कमलेश बोडकेंसह काही जणांवरती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी। जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटांसह पंचायत समितीच्या 4 पैकी 3 गणांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। विजयानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल। ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिकेंच्या मृत्यूचं प्रकरण। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू, ठाकरे गटाचा आरोप। मात्र ठाकरे गट मृत्यूचं राजकारण करत असल्याचा टिके यांच्या कुटुंबियांचा आरोप।
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून हकालपट्टी, लाचखोरी आणि धमक्यांचे परमबीर सिंग यांच्यावरती आरोप. परळीमध्ये शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद, आरोग्य विभागाचा निर्णय. शासनानं मोफत आरोग्य सेवा बंद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, सामाजिक कार्यकर्ते अमित घाटगे यांचीही मागणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 516 वर्षा पुरुषांनी वर्षभर लाभ घेतलेला आहे. महिलांच्या नावानं आधार कार्ड तयार करत पुरुषांनी या योजनेचे पैसे लाटले. महिला बालविकास विभागाकडून संबंधितांचा शोधही सुरू. बीडच्या नारायणगडच्या प्रकल्पातील पाणी साक्षाळ पिंपरीच्या कॅनॉलमध्ये सोडण्यात आलं. साक्षाळ पिंपरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एकजुटीला यश. पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केलेला. बीडमध्ये अनिल जगताप फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने चंपावती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 15 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. गोंदियाच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यामध्ये भात लागवडीचा रब्बी हंगाम जोमात. पेरणीसाठी आता शेतकऱ्यांकडून रोवणीच्या कामाला वेग. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता सोयाबीनच्या दरात चढउतार. गेल्या आठवड्यामध्ये सोयाबीन प्रति क्विंटल 5,600 रुपयांवर, तर सध्या सोयाबीन प्रति क्विंटल 5,250 रुपयांवर. दर घसरणीमुळे शेतकरी वर्गात चिंता. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या अनुदानावरती लाचखोरीचा डल्ला. मलकापूरच्या कृषी पर्यवेक्षकाला 4,000ची लाच घेताना रंगेहात अटक. कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी लाच घेताना कारवाई. बदलापूरच्या कोपऱ्याची वाडीतील आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा. संबंधित ठेकेदारानं काम न केल्याचा आरोप. गोंदियाच्या प्रतापगड या ठिकाणी 15 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेपूर्वी परिसरातील रस्ते दुरुस्त करा, नागरिकांची मागणी. विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविकही यात्रेला येतात. कुडाळ ते सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या ट्रॅकवरती आलेल्या पाळीव गुरांना धडक. 3 गुरांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रेल्वे ट्रॅक जवळपास 2.5 तास बंद. अहिल्यानगरच्या राहुरीमधील धामोरी स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. आसपासच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे योजनेचा पाईप फुटल्याचा अंदाज. बदलापूर या ठिकाणच्या कोपऱ्याच्या वाडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण. जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा. संबंधित ठेकेदारानं काम न केल्याचाही आरोप. गोंदियाच्या फुलचूर रोडवरती अंमली पदार्थांची वाहतूक करणारा आरोपी आता अटकेत. तर कारवाईमध्ये 985 ग्रॅम गांजा आणि 1 मोटरसायकल असा एकूण 1,19,000चा मुद्देमालही करण्यात आला जप्त. बुलढाण्यातील राहेरीमधील लॉंग मार्च संघर्ष भूमीवरती शहीदांच्या स्मारकाची विटंबना. वाळू माफियांनी स्मारकाची विटंबना केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह नागरिकांचं आमरण उपोषण. वाशिम शहरामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई. पंचशील नगर परिसरातील आरोपींकडून देशी बनावटीची पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त. अंबरनाथमध्ये महामार्गाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. बदलापूर पालिकेप्रमाणे बेधडक कारवाईची गरज असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. नागपूरमधील पाचपावलीमध्ये पार्टीतील क्षुल्लक वादावरून दारूच्या नशेत मित्राचा खून. रमेश मसराम असं मृतकांचं नाव. शंकर भैसारे, रामप्रसाद नगरारे आणि जसवंत सिंग अडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. हापूस आंबा 6,000 रुपये डझन. सध्या बाजारामध्ये तुरळक आवक. पोषक वातावरणामुळे हापूस आंब्याचं उत्पादन चांगलं होण्याची शक्यता. महिनाभरापासून बाजारात तुरळक प्रमाणात हापूस आंब्याची आवक सुरू. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करायची की नाही याबद्दल त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना AI शिक्षण देण्याची समितीची शिफारस. जालन्यात 79 केंद्रांवरती 12वीच्या परीक्षा पर्यवेक्षकांनी कॉपी करण्यास मदत केल्यास थेट निलंबनाची कारवाई होईल. जिल्हाधिकाऱ्यांचा हा इशारा. नागपूरमधल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती प्रशासनाचं विशेष लक्ष. पारदर्शक आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी CCTVची नजर. 5 भरारी पथकांसह पोलीस बंदोबस्तही तैनात. शहापूरच्या ग्रामीण भागातील किनवली महाविद्यालय 12वीच्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी उपाययोजना. विद्यार्थ्यांवरती CCTV कॅमेऱ्याची नजर.